सॉरी. सॉरी. अरे जेवणाच्या गडबडीत आणि मेलच्या गडबडीत विसरलोच मी. काय सर? तू जेवली की नाही तुला विचारायचंच राहिलं. हरकत नाही सर, असू द्या. हो, हरकत नाही, हरकत नाही. तू बस इथे, मी तुला भरवतो. नाही नाही सर, हे बघा मी इकडे नाही जेवणार. मी 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 घरी जाऊन जेवते ना. का घरी जाऊन जेवणार? तू बस इथे. नाही नाही, मी इकडे नाही बसू शकत. का नाही बसू शकत? नाही म्हणले ना. अच्छा, सिटे. सर काय कर? बस इथे. अरे घरी जाऊन जेवणार म्हणे. कधी जाशील घरी? कधी जेवशील? पण सर हे प्लीज. इथे काय करतोस? जा आतमध्ये जा. बोल खात चावतेस तू. सॉरी सॉरी सॉरी. इकडे इकडे बघ. से डोळे बघितल्यासारखे वाटतात का? म्हणजे ओळखीचे वाटतात. रोज ते बोलतात माझ्याशी, व्यक्त होतात, माझी काळजी घेतात, मला काय हवं नको ते विचारतात. त्या काजळावरच्या लोगोचे जे डोळे आहेत तुझ्या डोळ्यांसारखेच आहेत ना? माझा माझा काय संबंध आदित्य सर? आणि मला तसं अजिबात वाटत नाही. हा, तुम्ही काम करत होतात ना, मग मध्येच डोळ्यांचा विषय काय नाही. हे बघा, काम करा, काम करा. असं काहीतरी बोलत बसता. ओके, ठीक आहे, ठीक आहे पारू. जोपर्यंत आता तू स्वतःहून कबूल करत नाहीस ना की हे डोळे तुझेच आहेत, तोपर्यंत मी पण नाही सांगणार की तुझ्या डोळ्यांचं सत्य मला माहिती आहे. पारू, थँक्स. कधी एकदा हा व्हिडिओ वहिनीनं दाखवेन असं झालंय. रोहन, आपल्या ठरल्या शेड्यूल प्रमाणेच मीटिंग्स करूया. आणि काही वाटलं तर मला फोन करच. आणि आदित्य आहेच ना ऑफिस मध्ये. हो ठीक आहे बहिणी. पारू, पारू. वहिनी थांबा, उगाच मोठ्या मोठ्यांनी आवाज देऊन तुमच्या कशाला कशाला त्रास करून घेताय? तुमची ती लाडकी पारू या घरात असेल तर हो देईल ना. म्हणजे पारू कुठे आहे? ऑफिसला. काय? पारू असं अचानक न सांगता ऑफिसला का गेलीये? आदित्यला जेवण भरवायला. दामिनी, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, आदित्यसाठी जेवण घेऊन गेली ती ऑफिसमध्ये. पारू घरातलं काम अर्धवट सोडून आदित्यला ऑफिसमध्ये लंच द्यायला गेलीये. हे काही खरं वाटत नाही आम्हाला. करेक्ट, बरोबर वाक्य घेतलं ना तुम्ही. तुमचा तर तुमच्या बायकोवर विश्वासच नाहीये आणि तुमचाही नाहीये ना माझ्यावर. त्यामुळे आज मी जे काही बोलणार आहे ते सगळं सबळ पुराव्यांनिशी बोलणार आहे. कारण काय आहे, वहिनींना पुराव्याशिवाय बोललेलं आवडत नाही ना. म्हणजे कधी कधी मी खाते माती,
पण नाही या वेळेला मी पुराव्यानीच बोलते. थांबा. वहिनी, हा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा. मी तोपर्यंत प्रिया आणि प्रीतमला बोलून आणते. आले, बघा ना, पूर्ण बघा हा व्हिडिओ. वहिनी बघितलं का हो व्हिडिओ? ऐकलं का? मी सांगत असते की माझ्याकडे पुरावा आहे, त्याशिवाय मी बोलतच नाही. पण असं न सांगता पारू कधी ऑफिसला जात नाही. वहिनी, मी तुम्हाला तेच तर सांगत असते. ही पारू ना दिसती तेवढी साधी नाही हो. ती ना, ती पक्की छुपी रुस्तम आहे हो. हे बघा, आपल्या माघारी ती काय काय करत असते आपल्या कुणाला काहीच कल्पना नसते. आत्ताच बघा ना, आपल्या कुणालाही काही न विचारता थेट अशी जेवण घेऊन गेली आदित्यसाठी. वहिनी, एक गोष्ट मला जाणवली आहे. तुम्हाला जाणवली की नाही मला माहिती नाही, पण मी बोलू का? करतेच धाडस. काय ना, हल्ली पारू जरा जास्तच आदित्य सर करते, असं नाहीये का वाटत? दामिनी, असं काही नाही आहे. ते दोघं चांगले मित्र आहेत. उगाच पराचा कावळा करू नकोस. आणि असं करून तिला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? हे बघा, आजकाल ना कुणी आपल्या फायद्याशिवाय काही करत नाही. आणि ठीक आहे, आपण गृहीत धरू की तिचा नसेल फायदा, पण आपलं नुकसान होणार असेल तर? हे बघा वहिनी, मला ना आपल्या कुटुंबाची खूप काळजी वाटते, म्हणून मी बोलले. बाकी निर्णय तुमचा आहे. आता पारू येईलच इतक्यात. मग तुम्ही स्वतः विचारा ना तिला, काय खरं काय खोटं सांगेलच ती. वहिनी, पारू आली. पारू थांब. काय गे पारू? कसं असतं ना, मांजर ना असं डोळे मिटून दूध पित असतं, तेव्हा त्याला काय वाटतं, आपले डोळे असे बंद आहेत ना, तसे सगळ्या जगाचे डोळे सुद्धा बंदच आहेत. त्यामुळे जगाला काहीच दिसत नाही. पण तसं नसतं हा. काय आहे ना, जगाचे डोळे असे असे सताड उघडे असतात, त्यामुळे जगाला सगळं दिसतं. काय ग, कुठून घेऊन आली असे पिशवी? कुठे गेली होतीस? बोल ना पारू, कुठे गेली होतीस तू? देवी आई, मी ऑफिसात गेले होते. का? आदित्य सरांना जेवण द्यायला. बघा, मी तुम्हाला इतकं सांगत होते तर तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता ना. आता चोराने त्याची चोरी कबूल केली है ना? तुला कोणी सांगितलं होतं त्याच्यासाठी डबा घेऊन जायला? ए, तोंड शिवलंय का ग तुझं? हा, वहिनी काय विचारतात तुला? आदित्यसाठी लंच घेऊन ऑफिसला जायला तुला कोणी सांगितलं होतं? कुणाला विचारून गेली होतीस तू? नाही वहिनी, ऐका ना, हिच्या उत्तराची गरजच नाहीये आपल्याला. मी काय सांगते, हिला ना तुम्ही शिक्षा देऊन टाका. चुकली होती ना, त्या शिक्षा. एक काम करूया, मी देते हिला शिक्षा. हा, इतकी मोठी चूक केली तिने. मी हिला आपल्या घरातून हकलून लावते. हा,
घराबाहेर काढण्यासारखं पारूने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. वहिनी जरा आवाज वाढवा ना. बरं वाटतंय? आईने आठवण काढली असेल. होय, त्यांनीच आठवण काढली असणार. पण आता तुम्ही शांतपणे जेवा, नाहीतर तिकडे त्यांना बी उचक्या लागायच्या. सरीत बोलू, तुम्ही लई नशीबवान आहात की तुमच्याकडे आई आहे. आई एवढं फिल्म जगात कुणीच कधी बी नाही करू शकत. काय काही चूक नाही केलीये वहिनी. ती आपल्याला कुणालाच न सांगता न विचारता गेली ऑफिसमध्ये. ही चूक नव्हती का? नाही, गेले 4-5 दिवस आदित्यचं जेवणाकडे लक्ष नाहीये हे मी बघितलं होतं. आणि माझ्याही डोक्यात आलं होतं की पारूला सांगावं आदित्यसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन जा म्हणून. पण पारूने माझ्या मनातलं ओळखलं. मी न सांगताच ती डबा घेऊन गेली आज त्याच्यासाठी. पारू, तू जे काही केलंस ते स्वच्छ भावनेने आणि त्याच्याशी असलेल्या मैत्रीसाठी केलंस. त्याबद्दल मला तुझं कौतुकच आहे. थँक्यू. तू आदित्यसाठी आज डबा घेऊन गेलीस. आदित्य जेवला ना नीट? होय. असं का होतं नेहमी माझ्यासोबत? आता तर इतका मोठा प्लॅन केला होता पण तोही फसला. पुरावा असून सुद्धा नेमकं काय चुकतंय माझं? सांगा ना. मी आलेच. मी आलेच. तुझं हे कुरघोड्या करणं आहे ना ते बंद कर. आणि तुझा कोणताही प्लॅन फुसकाच असणार आहे. तुमच्या बरोबर लग्न करायची माझी पहिलीच आयडिया फुसकी होती. बाकीची काय वर्क होणार आहे? हे कानातले कोणी दिलेत? सांग की. गणी, बाळ तू हातपाय धुवून घे ना. मी जेवायला वाढते. हा, नाही नाही, जेवायचं नंतर. आधी सांगते कानातले कोणी दिलेत? बानी दिलेत का? अगं तायडे, इतके दिवस मी बाला बॅट मागतोय, अजून मला बॅट घेऊन दिली नाही आणि तुला इतके लगेच कानातले घेऊन बी दिले. गणी, हळू बोल ना जरा. असं का बरडतोयस? हे बघ, लहान मुलांनी असं जास्तीच्या पंचायती करायच्या नसतात. दिलेत कुणीतरी. ए तायडे, आता काय मी लहान बिन नाही बर का. तू मला सांग हे कानातले कुणी दिलेत, नाहीतर मी बाला नाव सांगते ना तुझं. अरे सांगते. आदित्य सरांनी. आदित्य सर? तायडे. अगं मग तायडे, ते कानातले हातात घेऊन काय बसलीस? कानात घालायचे असतात ते. काय कानात काय घालायचं असतं? हा काय? ते हा हेडफोन. हेडफोन. हा, ते हेडफोन पाहिजे होते. तेच तायडेकडे मागत होते. हेडफोन? अरे तुझ्याकडे मोबाईल आहे का? मोबाईल नाही याच्याकडे, हेडफोन मागायला चाललाय काय गन्नी? हा, बरं बाप, जाऊ दे. तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. चल चल चल. काय रे देवा, किती सुंदर दिसता ना तुम्ही. पण तुम्हाला नाही वाटत कधी कधी तुमची जागा दुसरीकडे कुठेतरी आहे?
म्हणजे कोणाच्या तरी सुंदर कानात तुम्ही लटकत असाल किंवा कोणाच्या तरी अंगठीमध्ये खड्यासारखे चमकत असाल किंवा कोणाच्या नाकातल्या नथीचा मोती. हो काय? नाही म्हणजे नाही, बाबा शायरी करतात मला माहित होतं. तू कविता करायला लागलास. कुठे कविता? मी काय कविता वगैरे काय केली नाही. नाही 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 नाही, हे तुझ्यात जे काही बदल होत आहेत ना हे बघतोय मी. हे जरा आतीच होतंय नाही. कसले बदल? कोण बदललाय? मी काय बदललो वगैरे नाहीये. हो का? हे मग असं चंद्रताऱ्यांची, पानाफुलांची, पाण्याशी कोण बोलतं माहितीये? कोण? वेडे. हा? किंवा प्रेमात पडलेले. म्हणजे वेडी लोकच प्रेमात पडतात किंवा प्रेमात पडलेले लोक वेडी होतात. इन शॉर्ट सगळा वेडेपणाच आहे रे. जाऊ दे, मी डायरेक्ट पॉइंटवर येतो. तू सांग मला, तू प्रेमात पडलास ना? प्रीतम, उगाच आगाऊपणा करू नकोस. अरे असलं काही नाही. आगाऊपणा काय आहे? सांग ना. हे बघ, प्रेमाच्या गोष्टी ना माझ्यापासून लपवूच नकोस तू, कळलं? मी सिनियर आहे तुझा या बाबतीत. एक मिनिट, आहेस तर सांग ना, प्रेमात आहेस ना तू? प्रेमात असं काय करतोयस यार? मी जर काहीतरी रोमॅन्टिक बोललो आणि अनफॉर्च्युनेटली ते तू ऐकलंस तर मी काय लगेच प्रेमात आहे का? नाही, पण तू रोमॅन्टिक बोलत होतास ना. तू आहेस का रोमॅन्टिक? प्रीतम, ओके ओके, आहेस तू रोमॅन्टिक. मग प्रेमात आहेस ते कबूल करायला काय प्रॉब्लेम आहे? हे बा, अशा गोष्टी ना फार वेळ लपून नाही राहत. बोलून टाक ना, सांग आहेस ना प्रेमात. नाही तर अरे दादा ऐक ना, ऐक ना, अरे बोल ना. हे बघ, ह्या अशा गोष्टी नाही लपून राहत रे. बोल ना पटकन. बोल बोल बोल, चल सांग मला. हो. हा? आहे मी प्रेमात. येस, फायनली. अरे काय जल्लोष करताय? एवढं काय साजरं करताय? दादा, काय? किती रात्र झालीये, झोपा आता. किती मस्ती करताय तुम्ही? काही काळ वेळ आहे की नाही तुमच्या मस्तीला? आई, मी पण त्याला तेच सांगत होतो की मला झोपायचंय म्हणून. तर किस्से सांगत होता. किती किस्से सांगतोय? बरं, मी तुला उद्याच्या ऑफिसच्या मीटिंग्स बद्दल सांगायला आले होते. ओके. उद्या मोहन जाणारे साईटवर, त्याच्यामुळे ऑफिस मधल्या मीटिंग्स तुलाच अटेंड करायच्या आहेत. हा, ओके, डोंट वरी, मी आहे. आणि झोपा आता. प्रीतम, त्याला त्रास देऊ नकोस, कळलं? आई मी नाही त्रास देते. थोड्या दिवसांनी हाच आपल्याला. बास, पुरे. झोपा चला, खूप उशीर झालाय. ओके. मस्ती पुरे झाली. प्रेमात आहेस ना तू? प्रेमात कब बोल ना. अरे यार, कोण आहे? कोण आहे? सांग तर मला. मी सांगेन तुला सगळं. तू आता जा झोपायला. उद्या ऑफिसला जायचं लवकर. हं? यार, जा अरे. जा जा झोपायला. आई, बघितलेस ना, भारी आहेत ना कानातले. कुणी दिले आहेत माहित आहे? आदित्य, माझ्या धनींनी. या कानातल्यामुळं माझे धनी कायम माझ्या जवळ राहतील. आता मला त्यांच्यापासून कुणीच लांब नाही करू शकणार. छान दिसतायत ना?